श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण सध्या बऱ्याच वेळा ऐकतो, घरात कटकटी होत असतात, भांडणं होत असतात. मग ह्यामागचं कारण काय आपल्याला माहीत नसतं. की ह्यामागं तुमचा वास्तुदोष असू शकतो, तुमच्या घरातली कटकटी असू शकतात, तुमची भांडणं असू शकतात किंवा तुमचे एकमेकांबरोबर पटत नसतात. अशी विविध कारणं असू शकतात किंवा पितृदोष असू शकतो. तर घरात या कटकटी वातावरण चांगलं कसं ठेवता येईल, शांत कसं ठेवता येईल, आनंदी कसं ठेवता येईल, यासाठी तुम्हाला मी काही उपाय सांगणार आहे. ते उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फरक पडेल. तर सकाळी उठल्यावर काय केलं, सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तुम्ही अंघोळ करायची आणि स्वच्छ कपडे घालायचे अंगावर. देवासमोर बसायचे. तर तुमच्याकडे दत्तात्रेयची फोटो असेल किंवा स्वामींचा फोटो असेल, तो पाटावर मांडायचा आहे. नसेल देवारात असेल तर अतिउत्तम. समोर एक चौकोन करायचा तुम्हाला तांदळाचं पीठ आणि त्याच्यात पांढरी रांगोळी मिक्स करायची. तो चौकोन करायचा, त्याच्यासमोर एक नारळ, एक अगरबत्ती, एक दिवा असं सगळं लावायचं आहे आणि 108 वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि जर तुमच्या घरात गंगाजल असेल, गंगाजल, हळद आणि गुलाबजल हे सगळं मिक्स करून एका बाटलीत भरायचे. फवारणीची जी बाटली असते त्या बाटलीत भरायचे. सगळ्या घरात तुम्हाला ती फवारणी करायची. याने काय होईल, तुमच्या घरातली जी बी निगेटिव्ह एनर्जी असेल ती दूर होईल आणि तुमच्या घरातलं वातावरण प्रसन्न होईल. जर गुरुवारी तुम्ही व्रत केलं तर अतिउत्तम आहे. गुरुवारी व्रत केलं तर 9 गुरुवारचं व्रत करा. फक्त फराळ आणि दूधच घ्या. फक्त फळं आणि दूधच घ्या याच्यात, बाकी काही घेऊ नका. आणि 9व्या गुरुवारी सांगता करा. स्वामींना खिरेचा नैवेद्य दाखवा. आणि शनिवारी जर तुम्हाला लिंबू मिरची टांगता आली तुमच्या दरवाजासमोर ते टांगू शकता. त्याने सुद्धा तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी दूर होण्यात मदत होते. तुळशीसमोर संध्याकाळचा एक दिवा लावा आणि रामरक्षा स्तोत्र, दत्तात्रेय स्तोत्र याचं पठण करा संध्याकाळी तुमच्या घरात. हे सगळे छोटे छोटे जे उपाय आहेत ते करून बघा. तुमच्या घरात नक्कीच आनंदी वातावरण राहील. जी भांडणं कटकटी असतील ती बऱ्याच प्रमाणात, जवळजवळ 99% प्रमाणात कमी होतील सगळं. आणि सगळं वातावरण तुमचं आनंदी राहील घरात कायम. तर हे उपाय करून बघा नक्कीच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.